नमस्कार. चेहऱ्यावर अचानक पिंपल्स यायला लागलेत, स्किन मधील ऑइल वाढतंय, कितीही उपाय केले तरी काही फरक नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण पिंपल्सच्या मुळाशी जाऊन त्याची सखोल माहिती घेणार आहोत. पिंपल्स टाळण्यासाठी प्रभावी उपायही पाहणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी डेली स्किन केअर रुटीनही पाहणार आहोत. तर पिंपल्स म्हणजे फक्त चेहऱ्यावर उठणारे लालसर डाग नाहीत. सायंटिफिकली यांना ॲक्ने वल्गरिस असं म्हणतात. हे त्वचेच्या तेल ग्रंथीमधील बदलांमुळे होतात. तर पिंपल्स का होतात, त्याची नेमकी कारणे काय आहेत? पहिले कारण आहे त्वचेतील अतिरिक्त तेल. तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्स लवकर होतात. दुसरे कारण आहे बंद झालेली रोमछिद्रे, क्लॉग्ड पोर्स. धूळ, घाम किंवा मेकअपमुळे त्वचेचे पोर्स ब्लॉक होतात आणि त्यामुळे पिंपल्स येतात. तिसरे कारण आहे हार्मोन्स मधील बदल. टीनेज पिरियड्स किंवा स्ट्रेसमुळे हार्मोनल चेंजेस होतात व पिंपल्स वाढतात. चौथे कारण आहे चुकीचा आहार. जास्त तेलकट, मसालेदार व साखरयुक्त पदार्थ पिंपल्स वाढवतात. पुढील कारण आहे तणाव आणि झोपेचा अभाव. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन म्हणजे कॉर्टिसोल जास्त प्रमाणात सिक्रेट होते. हे कॉर्टिसोल तेल ग्रंथींना ऍक्टिव्हेट करते व त्वचेतील ऑइल वाढवते, त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पुढील कारण आहे काही लोकांना चेहऱ्याला वारंवार स्पर्श करण्याची सवय असते. त्यामुळे हातावरील जंतू त्वचेवर येतात आणि त्यामुळे संसर्ग हा वाढतो. तर हे पिंपल्स टाळण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. पहिला आहे गुळवेल. गुळवेल किंवा मुळीचा रस चेहऱ्यावर लावल्याने तेलकटपणा कमी होतो. नंतरचा उपाय आहे हळद व दही. 1 चमचा हळद व 2 चमचे दही एकत्र करून चेहऱ्यावर सर्वसाधारणपणे 20 मिनिटे लावा व चेहरा कोमट पाण्याने धुवा. हळद जंतू संसर्ग टाळते व दही त्वचा मऊ बनवते. पुढील उपाय आहे टोमॅटोचा रस. हा चेहऱ्यावर 10 मिनिटे लावा व नंतर धुवा. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला स्वच्छ करून तेलकटपणा कमी करतात. पुढील उपाय आहे आईस क्यूब थेरपी. आईस क्यूब सर्वसाधारणपणे 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा. दिवसातून 2 वेळा हा उपाय केल्याने त्वचेतील सूज कमी होऊन पोर्स ओपन होतात. त्यानंतरचा उपाय आहे कोरफडीचा गर. रात्री झोपण्यापूर्वी ताज्या कोरफडीचा गर काढून पिंपल्सवर लावा व सकाळी धुवा. ॲलोवेरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेतील सूज कमी होते व संसर्ग कमी होतो. पुढील उपाय आहे बॅलन्स्ड डाएट. तेलकट, साखरयुक्त आणि जंक फूड त्वचेतील तेल ग्रंथी सक्रिय करतात, त्यामुळे पिंपल्स वाढतात. तर ताज्या फळभाज्या, भरपूर पाणी व अँटीऑक्सिडंट्स युक्त पदार्थ त्वचा निरोगी ठेवतात. त्यानंतरचा उपाय आहे स्किन डिटॉक्स. पिंपल्स कायमचे बंद करण्यासाठी बाह्य उपचारांसोबतच शरीर आतूनही संतुलित ठेवले गेले पाहिजे. त्यासाठी डिटॉक्स ड्रिंक घ्या. यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा कोरफडीचा रस, 2 तुळशीची पाने व 1 चमचा हळद पावडर टाकून बनवलेले डिटॉक्स ड्रिंक रोज सकाळी उपाशी पोटी घ्या. हे शरीरातून टॉक्झिन्स काढून टाकेल व पिंपल्स दूर ठेवेल. त्यानंतरचा उपाय आहे योगा व ब्रीथिंग एक्सरसाइज. कपालभाती, अनुलोम विलोम यासारखे प्राणायाम, अधोमुख श्वानासन, भुजंगासन यासारखी योगासने यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते व पिंपल्सचा त्रास कमी होतो. त्यासोबतच आपण डेली स्किन केअर रुटीन पाहणार आहोत. तर पिंपल्स टाळण्यासाठी डेली स्किन केअर रुटीन फॉलो करणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी माइल्ड फेस वॉशचा वापर करा. तुमच्या स्किनच्या टाईपनुसार फेस वॉशची निवड करा. फॉर एक्झाम्पल ऑइली स्किनसाठी सॅलिसिलिक ऍसिड युक्त फेस वॉश, ड्राय स्किनसाठी हायड्रेटिंग फेस वॉश, सेन्सिटिव्ह स्किनसाठी सॉफ्ट फोमिंग फेस वॉश. अशा पद्धतीने तुम्ही फेस वॉशची निवड करू शकता. त्यानंतर जर तुम्ही डेली मेकअप करत असाल तर नॉन कोमोडोजेनिक प्रोडक्ट्स वापरा. प्रत्येक रात्री मेकअप व्यवस्थित साफ करा. त्यानंतर डेली मॉइश्चरायझर, सनस्क्रीनचा वापर करा. दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. शुगर प्रोडक्ट्स तसेच जंक फूड खाणे टाळा. तर हे उपाय साधारण पिंपल्ससाठी उपयुक्त आहेतच, पण जर तुम्हाला तीव्र स्वरूपाच्या पिंपल्सचा किंवा सिस्टिक ॲक्नेचा त्रास होत असेल तर त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या.